वर्ग 8वा विषय मराठी कविता क्रमांक 15 आळाशी स्वाध्याय प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा. पाऊस आल्यानंतर झालेले बदल. उत्तर नभ पाणी पाणी होते, माती चिखल होते. प्रश्न दुसरा हे केव्हा घडेल ते लिहा. हे केव्हा घडते ते लिहा. पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते. ताना रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरळी मारतो. प्रश्न तिसरा कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघ तक्ता तयार करा. उत्तर 1. अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे. 2. शेताची नांगरणी करणे. 3. बियाणे पेरणे. 4. अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे. 5. जोंधळ्याची रोपे वर येणे. 6. जोंधळ्याची काढणी करणे. प्रश्न चौथा कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. उत्तर उठतो फुटतो, फाटतो फुटतो. उठतो फुटतो, ओला आला. वाटतो फुटतो, करतो भरतो, तुटतो फुटतो. प्रश्न पाचवा सोमत लिहा. भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो. तो त्याचा घाम गाळत असतो. त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरळतात. प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याच्या घामाचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो. त्यांनी सोसलेले कष्ट फळाला येतात. त्यावेळी आकाशाला पाना फुटतो. शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय. शेतकरी शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करतो. चिखलामध्ये अहोरात्र काम करतो. तो जमीन नांगरतो, बियाणे पेरतो, लावणी करतो, धान्याची निगा राखतो. त्यांच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरळतात. त्या रोपांची तो काढणी करतो, मळणी करतो व धान्य साठवतो. या धान्यामुळे जगाचे पोट भरते. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात.